पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होतीये. पण पुण्यात यापेक्षाही चक्रावून टाकणारी घटना समोर आली. एका महिलेनं एका पुरुषावर बलात्कार केल्याच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली. एका पुरुषाला गुंगी आणणारं औषध पाजून त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेविरुद्ध करण्यात आला. पीडित तरुणानं कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल करताच या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू झाला. घटनेनं शहरात खळबळ उडाली. मात्र हे कसं झालं, कुठं झालं आणि नेमकं काय घडलं याच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. चंदगड तालुक्यातल्या एक 47 वर्षीय व्यक्ती त्यानं पुण्यातील कोथरूड इथं राहणाऱ्या एका महिलेविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कोथरूड पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. पीडित तरुणानं दिलेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण हा आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत देवदर्शनासाठी तुळजापूरला गेला. याच ठिकाणी त्याची ओळख ही आरोपी महिलेसोबत झाली. फक्त पीडितच नाही तर पीडितच्या कुटुंबाशी देखील आरोपी महिलेनं आपली ओळख वाढवली. पुढे संबंधित महिला ही त्या तरुणाच्या पत्नीशी वारंवार फोनवरून बोलू लागली. महिला ही त्या तरुणाच्या घरी येऊन राहू लागली. आरोपी महिला ही तरुणाच्या पत्नीला म्हणाली, मी यांना भाऊ म्हणणार आहे. त्यामुळे पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबाचा विश्वास या आरोपी महिलेवर बसला. तो तरुण आणि त्याचं कुटुंब यांचा विश्वास त्या महिलेवर बसल्यानंतर ती महिला त्या पीडित तरुणाच्या घरी येऊन राहू लागली. घरी आल्यानंतर ती सुरुवातीला भाऊ म्हणत होती, मात्र तिनं त्यानंतर पीडित तरुणाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित तरुणानं त्या महिलेला त्वरित घरातून निघून जाण्यास सांगितलं. तरुण चिडलेला पाहून संबंधित महिलेनं त्याची माफी मागितली. नंतर हा तरुण त्या महिलेला चंदगड बस स्थानकात सोडण्यासाठी गेला. बस स्थानकात गेल्यानंतर महिला म्हणाली, मला वॉशरूमला जायचंय आणि मी उघड्यावर जात नाही. त्यामुळे पीडित तरुणानं त्या महिलेला जवळच असलेल्या एका लॉजमध्ये जाण्यास सांगितलं. पुढे ती महिला लॉजमधील रूममध्ये गेली. नंतर तिनं पीडित तरुणाला बोलावलं आणि म्हणाली, मी उच्च न्यायालयात वकील आहे, मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीनं नोकरीला लावेल. एवढं म्हणून ती तरुणाच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरला. जवळ ओढू लागली. तरुणानं तिला नकार दिला आणि खाली येऊन थांबला. त्यानंतर ती पुण्याला गेली असं पीडित तरुणानं तक्रारीत म्हटलंय. दरम्यान फेब्रुवारीमध्ये 3 दिवस ती पीडित तरुणाच्या पुन्हा घरी येऊन थांबली. पुण्याला गेल्यानंतर त्या महिलेनं तरुणाच्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाली की माझीच मैत्रीण आणि तिची फॅमिली काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जातीये. मी तुमच्या पतीला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे. कुंभमेळा भरलाय, त्याला माझ्यासोबत पाठवा. याला तरुणाच्या पत्नीनं होकारही दिला. नंतर 25 फेब्रुवारी रोजी तो तरुण पुण्यात आला. त्याला ती महिला स्वारगेट स्थानकात भेटली. तिनं त्याला एक मोबाईल दिला. त्याला तिनं तिच्या कोथरूड मधील घरी घेऊन गेली आणि सांगितलं की मैत्रिणीचा प्लॅन रद्द झालाय, आपण दोघेच विमानानं जाऊ. त्यानंतर तिच्या बेडरूम मध्ये मला झोपवलं. मला तिनं काहीतरी प्यायला दिलं आणि माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी रागाच्या भरात तिथून निघून जात होतो. तितक्यात माझा हात धरला आणि म्हणाली की तू इथून गेला तर तुला इथंच काहीतरी करेन, मी सांगेन तसं राहायचं, अशी धमकी दिली असं या तरुणानं आपल्या तक्रारीत म्हटलं. पुढे पीडित तरुणानं घडलेली सविस्तर घटना आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलेली आहे. पीडित तरुणानं दिलेल्या तक्रारीमध्ये तो म्हणतो की मला मुंबई विमानतळावरून काशीला नेलं. मला म्हणाले की तू आता माझ्या कब्जात आहेस, काही कुरकुर केली तर तुझ्या घरी जाऊ देणार नाही, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करीन. मी देवदर्शनासाठी होकार दिला. ती मला एका पंडिताकडे घेऊन गेली. त्यानं मला शनी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला बळजबरी 3 दिवस तिथंच ठेवून घेतलं. शरीर संबंध ठेव म्हणाली. माझ्याशी जवळीक करत होती, पण माझ्या पत्नीचा कॉल आला. त्यानंतर मी गावी आलो. मी माझ्या पत्नीला झालेला प्रकार सांगितला. पत्नीला सांगितलं म्हणून ती महिला माझ्यावर चिडली. तिला माझ्या पत्नीनं कॉल करून झापलं. काही दिवस त्या संबंधित महिलेनं मला कॉल केला नाही. काही दिवसांनी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि 2 लाख रुपये दे, नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल, बदनामी करेल, अशा धमक्या देऊ लागली. त्यानंतर मी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असं त्यानं म्हटलंय. या सगळ्या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. कोथरूड पोलीस या चक्रावून टाकणाऱ्या प्रकरणाचा आता तपास करतायत. चक्रावून टाकणारी ही गोष्ट पुण्यातली आहे, विद्येचं माहेरघर. तुमचं या घटनेबद्दल मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.